राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटात एक असं ठिकाण आहे जिथे गेले 200 वर्षापासून केवळ शांतता आणि भीतीचा वास आहे. हे ठिकाण म्हणजे जैसलमेरचं कुलधारा गाव. आज या गावात शेकडो पडकी घरं आहेत, रस्ते आहेत, मंदिर आहेत, पण तिथे राहणारा एकही माणूस नाही. विचार करा, एका रात्रीत अख्खं गाव आणि त्यासोबतची शेकडो गावं अचानक कशी काय गायब होऊ शकतात? 13 मार्च 1825ला त्या काळरात्री नक्की काय घडलं होतं? चला जाणून घेऊया कुलधाराचं भन्नाट रहस्य. कुलधारा हे गाव 12व्या शतकात पालीवाल ब्राह्मणांनी वसवलेलं एक अत्यंत समृद्ध गाव होतं. हे लोक शेती आणि व्यापारात इतके प्रगत होते की वाळवंटातही त्यांनी सुबत्ता आणली होती. असं म्हटलं जातं की इथल्या लोकांकडे प्रचंड संपत्ती होती आणि ते आपल्या घराच्या भीतीमध्ये सोनं नाणं लपून ठेवत असत. पण सुखाच्या आला एक क्रूर माणूस. त्याचं नाव होतं सलामसिंह. सलामसिंह हा जैसलमेरचा दिवाण होता. तो अत्यंत अत्याचारी आणि विलासी होता. एकदा सलामसिंहची नजर गावातील मुख्य पुजाऱ्याच्या सुंदर मुलीवर पडली आणि त्यांच्या मनात वासना जागृत झाली. त्याने गावकऱ्यांना निरोप पाठवला की ती मुलगी मला द्या, अन्यथा संपूर्ण गावावर इतका कर लावला जाईल की तुमचं जगणं कठीण होईल. गावकऱ्यांसमोर आता पेच होता. एका बाजूला आपल्या लेकीचा आणि कुळाचा स्वाभिमान होता, तर दुसऱ्या बाजूला सलामसिंहची दहशत. त्या रात्री कुलधारा ही आसपासच्या 24 गावातील प्रमुखाची एक महापंचायत भरली आणि त्यांनी निर्णय घेतला की सलामसिंहच्या अटीपुढे झुकण्यापेक्षा आम्ही आमची जमीन आणि घर सोडून देऊ. एका रात्रीत हजारो लोकांनी आपल्या सर्वस्व सोडून तिथून स्थलांतर केलं. पण जाताना त्यांनी या भूमीला एक भयानक शाप दिला. त्यांनी सांगितलं की ज्या स्वाभिमानासाठी आम्ही आमची घरं सोडत आहोत, त्या घरात यापुढे कोणाचाही संसार थाटला जाणार नाही. हे गाव पुन्हा कधीही वसू शकणार नाही. आणि खरोखरच तेव्हापासून आजपर्यंत या गावात कोणीही राहू शकलेलं नाही. अनेकांनी तिथे वस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकाला अपयश आलं किंवा त्यांच्यासोबत काहीतरी अघटित घडलं. आज कुलधारा हे शापित गाव म्हणून ओळखलं जातं. भारताच्या पॅरानॉर्मल सोसायटी टीमने जेव्हा इथे तपास केला, तेव्हा त्यांना विचित्र ऊर्जा आणि हालचाली जाणवल्या. तिथे फिरताना आजही कुणाच्या तरी पावलाचा आवाज येतो किंवा कोणीतरी सोबत चाललंय असा भास होतो, असं अनेक पर्यटक सांगतात. आजही संध्याकाळी 6 नंतर या गावात थांबायला मनाई आहे. पुरातत्व विभागाने या ऐतिहासिक वारसा घोषित केला असला तरी तिथल्या भिंती आजही त्या रात्रीच्या दहशतीची साक्ष देतात. तुम्हाला काय वाटतं? हे गाव खरंच शापित आहे का, की ही फक्त एक दंतकथा आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.